मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज खरं तर पंढरपूरमध्ये सकल मराठा समाज व बहुजन समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे। आता आपण बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये खरं तर या मोर्चाला सुरुवात होणार आहे। बरोबर दुपारी 11 वाजता खरं तर मराठा समाज असेल किंवा बहुजन समाजाचे अनेक लोक इथं जमतील अशी खरं तर अनेक लोक जमतील असं सांगण्यात येतं। या मोर्चाला खरं तर मनोज जरांगे पाटील असतील, त्याचबरोबर सुरेश धस असतील, देशमुख कुटुंब असतील आणि सूर्यवंशी कुटुंब हे सगळेजण येणार असल्याचं आयोजकाकडून सांगण्यात येत आहे। मात्र आजच्या माहितीनुसार जर आपण बघितलं मनोज जरांगे असतील किंवा सुरेश धस असतील यांचा दौरा खरं तर कॅन्सल झालेला। मात्र आज जर आपण बघितलं तर ह्या मोर्चासाठी खरं तर 5 ते 7 हजार लोक जमा होतील अशी खरं तर अपेक्षा खरं तर आयोजकाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ह्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, आंबेडकर चौक असेल, त्या तिथून बरोबर तहसील कार्यालयामध्ये जाऊन या मोर्चाचे निवेदन देखील देण्यात येणार, जेणेकरून जे काही आरोपी असतील त्या आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं हीच या मोर्चाची खरं तर मागणी आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या पद्धतीने जनआक्रोश मोर्चे निघाले, त्याच पद्धतीने खरं तर सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पंढरपूर शहरामध्ये खरं तर या जनआक्रोश मोर्चाचं खरं तर आज आयोजन करण्यात आलेलं आहे। मोर्चाचं निवेदन दिल्यानंतर या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाहीर सभा देखील खरं तर इथं आयोजित करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच या मोर्चानंतर किती लोक जमा होतात आणि कशा पद्धतीने या मोर्चामध्ये टीका टिप्पणी होती आता मात्र पाहावं लागणार आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।